मी आदरणीय पवार साहेबांनी शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर काम केलेलं आहे। आजही मी त्यांच्या संपर्कात असतो, भेटीगाठी होत असतात। नंतरच्या काळामध्ये महायुतीशी माझा संबंध आला। एक राष्ट्रवादीचं कुटुंब विभक्त झालं आणि अजितदादा वेगळे झाले। अजितदादांबरोबर देखील मी आता महायुतीच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये होतो, परंतु विधानसभेच्या बाबतीमध्ये कुठेही अजून चर्चा पक्षीय पातळीवर आमची झालेली नव्हती। मग ते पवार साहेब, आदरणीय पवार साहेब असतील किंवा अजितदादा असतील। आता इथं मी 22 ऑगस्टच्या आत सगळ्या नेत्यांच्या भेटी घेईल। कालची जरी प्रेस आपण दिलीप भाऊंची पाहिली तर कालपर्यंत सुद्धा दोघं बाजूंवर हात ठेवताना दिलीप भाऊ दिसत आहेत की आमचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आहेत, पण त्यांना अजूनही आठवण पडलेली दिसते की अजितदादा पवार साहेब आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांचे आता दोघांचे वेगवेगळे पक्ष आहेत। त्याच्यामुळे अजूनही दिलीप भाऊ दोघांच्या याच्यावर हात ठेवत आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की दिलीप भाऊ अजूनही संभ्रमात आहेत। त्याच्यापेक्षा दिलीप भाऊंनी आपली भूमिका स्पष्ट करावी की मी शरदचंद्रजी पवार साहेबांकडे आहे, अजितदादा पवार साहेबांकडे आहे की या दोघांकडेही नाही, अशी एकदा जरा भूमिका स्पष्ट झाली तर आम्हालाही त्याच्यात आनंद होईल।